आज सन्माननीय डॉक्टर रणजित पाटील यांचा निवडणूक अर्ज भरण्याकरता ज्या मोठ्या संख्येनं आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आला आहात, माझ्या मनामध्ये कुठलीच शंका नाही की 3 तारखेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर रणजित पाटील यांचाच विजय होणार आहे। खरं म्हणजे बंधू भगिनींनो, यावेळेचं आव्हान एवढं कडवं नाहीच। मला आठवतं 6 वर्षापूर्वी ज्यावेळी डॉक्टर रणजित पाटील यांचा निवडणुकीकरता आपण फॉर्म भरला, त्यावेळी आपल्या समोर अत्यंत बलाढ्य असलेले, अत्यंत आदरणीय असलेले BT देशमुख सरांसारखे उमेदवार त्या ठिकाणी होते। पण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन बूथ मध्ये मेहनत करून प्रत्येक पदवीधराचं रजिस्ट्रेशन करून आणि एक मोठी फळी उभी केली आणि त्याचा परिणाम असा झाला की डॉक्टर रणजित पाटील हे मोठ्या फरकानं त्यावेळी निवडून आले। खरं तर त्या निवडणुकीमध्ये एकीकडे आपला उमेदवार डॉक्टर रणजित पाटलांसारखा निवडून आला याचा मनापासून आनंद होता, पण दुसरीकडे BT देशमुखांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याला त्या ठिकाणी विधान परिषदेत आम्हाला पाहता येणार नाही याचं दुःख देखील मला होतं। कारण अनेक वर्ष BT सरांचा साथ आम्हाला लाभली। विधान परिषदेमध्ये विदर्भाचे प्रश्न असतील, बॅकलॉगचे प्रश्न असतील, या विविध प्रश्नांवर अत्यंत उत्तम काम हे BT सरांनी केलं आणि आजही सरांचं मार्गदर्शन आवश्यक असेल त्यावेळेस आम्ही घेत असतो, त्यांच्याकडनं माहिती आम्ही उपलब्ध करून घेत असतो। पण शेवटी निवडणुकीमध्ये हार जीत होते। सरांनी देखील कधी ते मनात आणलं नाही, त्यानंतर देखील आम्हाला सातत्याने ते मार्गदर्शन करत राहिले। पण ज्यावेळी रणजित पाटील निवडून आल्यानंतर माझ्याकडे आले, मी त्यावेळेस त्यांना सांगितलं, डॉक्टर तुमच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान काय आहे? तर तुमच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान असं आहे की या विधान परिषदेला BT देशमुखांसारख्या एका व्यक्तीची पोकळी तयार झाली आहे आणि तुम्हाला ताकदीनं, मेहनतीनं त्यांच्याच मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी ती पोकळी भरून काढावी लागेल। आणि या विधान परिषदेत तेवढेच ताकदीचा माणूस हा जनतेनं निवडून पाठवलाय, पदवीधरांनी निवडून पाठवलाय, अशा प्रकारचं चित्र तुम्हाला उभं करावं लागेल। आणि मला खरोखर आनंद वाटतो की डॉक्टर रणजित पाटील यांची त्यांच्या कार्यातनं, कर्तृत्वातनं, त्यांच्या पाठपुराव्यातनं विधान परिषदेमध्ये एक अत्यंत ऍक्टिव्ह, सामान्यांचे प्रश्न मांडणारा, शिक्षक असो, पदवीधर असो, प्रत्येकाच्या समस्या मांडणारा, आणि एवढंच नाही तर या अमरावती विभागाच्या 5 जिल्ह्यातला सर्व प्रकारच्या प्रश्नांचा एक वकील म्हणून, सर्व प्रश्न त्या ठिकाणी मांडणारा एक अधिवक्ता म्हणून अत्यंत उत्तमपणे त्यांनी काम केलं। आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्यावेळी राज्यामध्ये आपलं सरकार तयार झालं त्यावेळी मी निर्णय केला की डॉक्टर रणजित पाटील विधान परिषदेमध्ये अत्यंत उत्तम काम करत असल्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना राज्यमंत्री म्हणून घेतलं। आणि केवळ राज्यमंत्री म्हणून घेतलं नाही तर माझ्याकडचे जेवढी खाती होती त्या सगळ्या खात्यांचा राज्यमंत्री मी डॉक्टर रणजित पाटील यांना केलं। आणि मी आपल्याला निश्चितपणे सांगतो आणि अत्यंत आनंदाने सांगतो की या ठिकाणी गेल्या 2-2.25 वर्षामध्ये माझ्या खात्याचा जो कारभार आहे हा विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये पाहण्याकरता मला जावंच लागत नाही। मी इतर सगळ्या खात्यांमध्ये लक्ष घालतो, इतर सगळ्या खात्यांना त्यांच्या बैठका घेऊन त्या संदर्भात ज्या काही कारवाई करायच्या त्या कारवाया करतो। माझ्या खात्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतील, विधानसभेचं कामकाज असेल, विधान परिषदेचं कामकाज असेल, अत्यंत सक्षमपणे डॉक्टर रणजित पाटील हे त्या ठिकाणी करतात हे सांगताना मला अत्यंत आनंद वाटतो, अभिमान वाटतो। आणि हे सगळं करत असताना त्यांनी विधान परिषदेमध्ये,
अनेक वेळा विरोधी पक्षाचे लोक हे सातत्याने चर्चेचं उत्तर हे मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे अशी मागणी करतात. आम्ही तशी मागणी करायचो, पण अलीकडच्या काळामध्ये अनेक वेळा मला विरोधी पक्षाचे लोक येऊनच सांगतात, तुम्ही जर खालच्या सभागृहात असाल तर वरच्या सभागृहात रणजितला उत्तर द्यायला सांगा, तो पॉझिटिव्ह उत्तर देतो, त्यामुळे आमची 2 कामं होतात आणि म्हणून त्यालाच तुम्ही उत्तर द्यायला सांगा. ही एक अतिशय चांगली जमेची बाब ही या ठिकाणी डॉक्टर रणजित पाटलांनी त्या ठिकाणी उभी केली. मुळात एक डॉक्टर असल्यामुळे, एक सर्जन असल्यामुळे, एक बुद्धिमान अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असल्यामुळे सगळ्या प्रकारच्या विषयांना पिकअप करण्याचं काम त्यांनी केलं. आणि खरं तर या ठिकाणी मी एक गोष्ट सांगितली पाहिजे, म्हणजे आमचे प्रवीण पोटे पाटील हे देखील राज्यमंत्री आहेत, तेही अनेक चांगले खाते सांभाळतात, अत्यंत चांगलं काम करतात. पण हे सगळे लोक येऊन माझ्याकडे एकच तक्रार करतात, ते म्हणतात जेवढे अधिकार हे राज्यमंत्री म्हणून डॉक्टर रणजित पाटलांना मिळाले तेवढे आम्हाला कोणालाच राज्यमंत्र्यांना मिळालेले नाहीत. खरं म्हणजे मी मुख्यमंत्री म्हणून माझ्या खात्याचे सगळे अधिकार हे डॉक्टर रणजित पाटील यांना देऊन टाकले आहेत. त्याच्यामुळे तुमच्या या 5 जिल्ह्याचा आमदार म्हणून तुम्ही ज्याला निवडून दिलं त्याला मुख्यमंत्र्याचं कार्यालय हे पूर्णपणे तुमच्या 5 जिल्ह्याकरता मी सोपवून दिलेलं आहे, हे देखील या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळे प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचं काम ते करतायत. आणि आता या निवडणुकीला सामोरं जाताना या निवडणुकीत निवडून येणार की नाही हा प्रश्न माझ्यासमोर नाही आहे. आणि ज्यावेळी इतकी भक्कम महायुती या ठिकाणी बसल्यानंतर, इतके महत्वाचे नेते सगळे या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले नेते मैदानात उतरल्यानंतर आणि 2,10,000ची नोंदणी केल्यानंतर निवडून येणार की नाही या प्रश्नाकरता आपण या ठिकाणी चर्चा करायला आलेलो नाही, किंवा यांना निवडून आणण्याकरता या ठिकाणी भाषण करायला मी आलेलो नाही. निवडून येणारी तर काळ्या दगडावरची रेघ आहे, पण रेकॉर्ड मताने या ठिकाणी निवडून यायचं आहे. त्याकरता मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी आलोय की आपल्या कामाची पावती, आपण जे काही काम करू शकलो त्या कामाची पावती या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला मिळाली पाहिजे. हा जो ग्रॅज्युएट वर्ग आहे, आज आमचे सगळी वकील मंडळी या ठिकाणी बसले आहेत, अनेक इंजिनियर आहेत, डॉक्टर्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रॅज्युएट आहेत, कृषी पदवीधर आहेत. या सगळ्यांकरता या सरकारच्या माध्यमातून चांगलं काम झालं पाहिजे हा प्रयत्न आम्ही केला. मगाशी खासदार साहेबांनी ज्याचा उल्लेख केला, या नांदगाव पेठमध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं जिथे एक MIDC मध्ये जागा आपल्याला सगळी मोकळी दिसायची, एक इंडस्ट्री दिसायची नाही, त्या MIDCची आज अवस्था अशी आहे की लोक मला शोधत येतात आणि वशिला लावायचा प्रयत्न करतात की या ठिकाणी त्या इंडस्ट्रीमध्ये आम्हाला जागा द्या. मग मी त्यांना सांगतो की त्या अमरावती जिल्ह्यामध्येच आमच्या उद्योग विभागाचे राज्यमंत्री आहेत, तुम्ही त्यांना जाऊन भेटा, त्यांच्याकडे तुम्ही वशिला लावा. पण आम्ही आता व्यवस्था अशी केली आहे की वशिला कोणाला लावून फायदाच नाही. ट्रान्सपरंट पद्धतीने आमच्या सुभाष देसाई साहेबांनी, प्रवीण पोटे साहेबांनी त्या ठिकाणी प्लॉट वाटपाची व्यवस्था केली आहे. पण सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणातच उद्योग या ठिकाणी येत आहेत आणि हे उद्योग येत असताना त्याकरता कौशल्य तयार झालं पाहिजे, नाही तर उद्योग आम्ही काढायचे आणि त्या ठिकाणी रोजगार मात्र दुसऱ्याने घ्यायचा. प्रत्येक उद्योजकाला आम्ही सांगितलं की तुमच्या उद्योगात लागणारं जे कौशल्य आहे त्या कौशल्याचं ट्रेनिंग आमच्या ITI मध्येच दिलं पाहिजे. आणि आपले रणजित पाटील कौशल्य विभागाचे राज्यमंत्री असल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वेगवेगळे करार केले. शेवटी ज्यावेळी आपण असं म्हणतो की वाढणारा घरचा असला तर 2 चमचे जास्तच वाढतो, तसं आम्ही देशातल्या जगातल्या चांगल्यातल्या चांगल्या कंपन्यांची करार करताना प्रत्येक वेळी रणजित पाटलानं हा प्रयत्न केला की या करारामध्ये हे जे 5 जिल्ह्यात यातले ITI आलेच पाहिजे. आणि म्हणून आज देशातल्या नामांकित कंपन्यांचे करार महाराष्ट्र सरकारचे झाले आणि त्या प्रत्येक करारामध्ये आज आपल्याला अमरावती विभागातल्या 5 जिल्ह्यातले ITI, 5 जिल्ह्यातले कौशल्य प्रशिक्षणाचे केंद्र हे त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आणि त्या माध्यमातून आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळालं पाहिजे हा प्रयत्न मोठ्या प्रमाणात रणजित पाटलांना केला. या कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून आमचे जे शिकलेले आहेत, ग्रॅज्युएट आहेत, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. याकरता या विभागातला सगळ्यात मोठा रोजगार मिळावा या अमरावती शहरामध्ये डॉक्टर रणजित पाटलांना आयोजित केला. आणि त्यानंतर त्यांच्याच माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये आम्ही रोजगार मेळावे आयोजित करून त्या माध्यमातून आमच्या बेरोजगार तरुणांना, जे शिकले आहेत, जे ग्रॅज्युएट आहेत पण त्यांना हाताला काम मिळत नाही अशा लोकांना, जे अशिक्षित आहेत त्यांना कौशल्य देऊन त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे हा प्रयत्न या ठिकाणी केला.
खरं म्हणजे आज तरुणाईच्या हाताला काम द्यायचं असेल तर मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालं पाहिजे. उद्योगाच्या माध्यमातून तरुणाईच्या हाताला काम मिळेल. मग ते उद्योग मॅन्युफॅक्चरिंगचे असतील, ते टेक्सटाईलचे असतील, ते कृषी पूरक उद्योग असतील. मगाशी खासदार साहेबांनी उल्लेख केला, गोष्ट खरी आहे. हा महाराष्ट्र सातत्याने पाठीमागे जात होता. या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर उद्योगाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात जी परकीय गुंतवणूक येत होती, दिल्ली पहिल्या क्रमांकावर, मग महाराष्ट्र, मग त्याच्यानंतर कर्नाटक, अशा प्रकारची अवस्था होती. महाराष्ट्राचा जो पहिला क्रमांक होता तो मागे जात होता. पण गेल्या 2 वर्षामध्ये आपण इतक्या मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आणि यावेळी देशामध्ये जेवढी परकीय गुंतवणूक आली त्या सगळ्या गुंतवणुकीपैकी 50% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आली. आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे फरक किती आहे. पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे, 68,000 कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली आहे, 13,000 कोटी रुपयाची गुंतवणूक तिथे आली आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे, 4,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आली आहे. म्हणजे देशातल्या सगळ्या राज्यांना मागे सोडून आज महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर या ठिकाणी उद्योगाच्या क्षेत्रामध्ये गेलाय. उद्योगाला तर आमच्या लोकांच्या हाताला कामं मिळतील, आमच्या युवकांच्या हाताला कामं मिळतील. त्या उद्योगामध्ये एक मोठी भरारी महाराष्ट्राने घेतली. सिंगापूरची ली कॉन यू इन्स्टिट्यूट, जी जगातली सर्वात मान्यता प्राप्त इन्स्टिट्यूट आहे, त्या इन्स्टिट्यूटने सांगितलं देशामध्ये उद्योगाकरता सगळ्यात चांगलं राज्य कुठलं असेल तर ते महाराष्ट्र राज्य आहे. या प्रकारचं काम या महाराष्ट्रामध्ये आपण करून दाखवलं. आणि आता कृषी पूरक उद्योगाच्या माध्यमातून मग आपला टेक्सटाईल पार्क असेल, आता या ठिकाणी अमरावतीचा झाला, वर्धेचा झाला, यवतमाळला आम्ही करतो, बुलढाण्याला आम्ही करतो. प्रत्येक ठिकाणी या टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून आमच्या कापसाचं व्हॅल्युएडिशन होऊन आमच्या शेती क्षेत्राला शेती पूरक उद्योगाचा जोड मिळून त्या माध्यमातून आमचं राज्य आणि आमचा विदर्भ हा पुढे गेला पाहिजे, आमचा शेतकरी पुढे गेला पाहिजे. हा प्रयत्न आपण सुरू केला. आमच्या संत्र्यावर प्रक्रिया करण्याकरता डॉक्टर बोंडे साहेबांचा आग्रह होता. त्यांच्या मतदारसंघामध्ये कोका कोला आणि जैन इरिगेशन सोबत आम्ही प्रकल्प आणला आणि ज्या संत्र्याच्या विक्रीवर सातत्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम व्हायचा आणि आमचा संत्र्याचा शेतकरी अडचणीत यायचा, आज त्या ठिकाणी या प्रकल्पामुळे सगळ्या संत्र्यावर प्रक्रिया होणार आहे. कोका कोला जो ब्रँड करता सगळा कच्चा माल हा अमेरिकेतनं आणायची, 80% पल्प अमेरिकेतनं आणायची. आता तो 80% पल्प अमेरिकेतनं येणार नाहीये, तो सगळ्याच्या सगळा 80% पल्प हा आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये तयार होणार. तिकडे ही औद्योगिक प्रगती जाऊ शकली नाही. याचं कारण औद्योगिक प्रगती करता तुम्हाला पोर्टची कनेक्टिव्हिटी लागते. जिथनं पोर्ट जवळ त्या ठिकाणी उद्योग जातात. आज या सगळ्या भागामध्ये उद्योगाला विदर्भात यायचं आहे, मराठवाड्यात यायचं आहे, पण उद्योग याकरता या भागात येऊ शकत नाही की पोर्टची कनेक्टिव्हिटी नाही आहे. मी सांगितलं आम्ही समुद्र तर आणू शकत नाही, पण जर समुद्र आणू शकलो नाही तर त्या समुद्रापर्यंतची कनेक्टिव्हिटी आम्ही निश्चित तयार करू शकतो. आणि त्या माध्यमातून हा नागपूर मुंबई कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे आपण तयार करतोय की ज्या माध्यमातून 8 तासामध्ये त्या पोर्टवर आमचा माल पोहोचू शकेल. आज 36 तास 38 तास त्या ठिकाणी लागतात. मग कोणालाही उद्योग लावण्याकरता पोर्टच्या जवळची जागा शोधावी लागणार नाही. उलट स्वस्त जागा, मुबलक पाणी, या ठिकाणी विजेची व्यवस्था असलेल्या या विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग त्या ठिकाणी येतील. आणि त्या माध्यमातून शेती पूरक उद्योगाकरता एक जी कोल्ड चेन आपण तयार करणार आहोत, त्या माध्यमातून शेती पूरक उद्योगामध्ये एक मोठी क्रांती या रस्त्यामुळे त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्यासोबत या रस्त्याच्या खालून आता केंद्रीय मंत्रालयाने सांगितलं आम्ही गॅसची पाईपलाईन नेऊ, आम्ही पेट्रोलियमची पाईपलाईन नेऊ, आम्ही पेट्रोकेमिकलची पाईपलाईन नेऊ. त्यामुळे या विदर्भाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियलायझेशनला आज गॅस बेस्ड इंडस्ट्रीज ज्या केवळ त्या ठिकाणी आपल्या कोस्टवर तयार व्हायच्या, आता त्या इंडस्ट्री देखील या विदर्भामध्ये आम्हाला आणता येतील. अशा प्रकारचा समृद्धी महामार्ग या ठिकाणी आपण तयार करतो. आणि त्या महामार्गाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विदर्भ मराठवाडा हा समृद्ध झाला पाहिजे. हा आमचा अमरावती विभाग समृद्ध झाला पाहिजे. खरं म्हणजे काही लोक याला विरोध करतात. आम्ही शेतकऱ्याचं नुकसान होऊ देणार नाही, याच्यामध्ये असं मॉडेल तयार केलंय. माझा दावा आहे
आजपर्यंतच्या कुठल्याही प्रकल्पामध्ये शेतकऱ्याला जे मिळालं त्याच्यापेक्षा जास्त या प्रकल्पातून आम्ही देऊ। आणि एवढंच नाही तर या प्रकल्पाच्या माध्यमातून केवळ प्रकल्प होतात, प्रकल्प झाल्यानंतर उरलेल्या लोकांना समृद्धी मिळते, शेतकऱ्याला कधीच समृद्धी मिळत नाही। पहिल्यांदा प्रकल्पाची संकल्पना अशी केली, शेतकऱ्यांना पार्टनर म्हणून घेतलं, यातनं जी समृद्धी तयार होईल एकदा नाही जन्मभर ती समृद्धी त्या शेतकऱ्याला मिळत राहील, अशा प्रकारची रचना या रस्त्याच्या माध्यमातून आपण केली आहे। जे लोक या विदर्भामध्ये या रस्त्याला विरोध करतायत, खऱ्या अर्थानं ते लोक या विदर्भाच्या समृद्धीला विरोध करतायत, या विदर्भाच्या विकासाला विरोध करतायत। आणि म्हणून या विदर्भाच्या विकासाला समृद्धीला विरोध करणाऱ्यांना खऱ्या अर्थानं त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आहे। बंधू भगिनींनो, आज या निमित्ताने मी सांगतो, मगाशी रणजित पाटील या ठिकाणी सांगत होते की शाळेच्या क्षेत्रामध्ये, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल आपल्या सरकारनं केला। काय अवस्था होती गेल्या 15 वर्षातले जर तुम्ही आर्थिक पाहणीचे अहवाल काढले, महाराष्ट्राचा शिक्षणातला क्रमांक कधी 16वा, कधी 15वा, कधी 14वा, कधी 13वा, 13च्या खाली यायला तयार नव्हता, अशा प्रकारची अवस्था होती। आम्ही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान या ठिकाणी हातात घेतलं, मोठ्या प्रमाणात शाळा प्रगत केल्या, त्या डिजिटल केल्या, त्यांच्यापर्यंत ऑफलाईन ऑनलाईन कनेक्टिव्हिटी नेली आणि त्या माध्यमातून 17,000 शाळांचं लर्निंग आउटकम 100% केलं। आमचं लर्निंग आउटकम काय होतं? 5वीतल्या 60% मुलांना तिसरीचं पुस्तक वाचता येत नव्हतं, तिसरीच्या 60% मुलांना पहिलीचं पुस्तक वाचता येत नव्हतं। मग हे शिक्षण नेमकं काय कामाचं? आज या 17,000 शाळांमध्ये लर्निंग आउटकम 100% झाल्याबरोबर 16व्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्र हा 3ऱ्या क्रमांकावर देशामध्ये आला। आणि मी दाव्यानं सांगतो, पुढच्या 2 वर्षामध्ये देशातला पहिल्या क्रमांकाचं शिक्षणातलं राज्य जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्र राज्य असेल। एकीकडे विद्यार्थ्यांकरता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम आम्ही केलं आणि त्यासोबत शिक्षकांकरता देखील या सरकारनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले। विशेषतः गेली 15 वर्ष आमचे शिक्षक संघर्ष करत होते अनुदानाकरता। मागच्या सरकारनं केवळ आश्वासनं दिली पण अनुदान दिलं नाही, पण आमच्या सरकारनं 20% अनुदानाची सुरुवात या ठिकाणी केली आणि या शाळांना अनुदानावर आणून आमच्या शिक्षणाकडे गांभीर्यानं आम्ही बघतोय, शिक्षकांच्या मागण्यांकडे गांभीर्यानं बघतोय। हा प्रयत्न आम्ही सुरू केला। आज शिक्षकांचे प्रश्न असतील, डॉक्टरांचे प्रश्न असतील, आमचे वकील या ठिकाणी बसले आहेत, वकिलांच्या इन्फ्रास्ट्रक्चर करता, कोर्टाच्या इन्फ्रास्ट्रक्चर करता जेवढा पैसा या सरकारनं दिला तेवढा यापूर्वी कधीच सरकारनं दिला नाही आणि ही आमची जबाबदारीच आहे। आणि या ठिकाणी विशेषतः या विदर्भामध्ये कोर्टांची निर्मिती असेल, खूप जुन्या इमारती झाल्या, छोट्या इमारती झाल्या, मोठ्या प्रमाणात त्या इमारती सुरू करण्याकरता देखील आम्ही प्रयत्न सुरू केला। या राज्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या पदवीधरांकरता घेतलेले निर्णय हे जर मी या ठिकाणी सांगू लागलो तर रणजित पाटलांना 3 वाजेच्या आत कलेक्टर पुढे उभं राहावं लागेल, नाही तर फॉर्म उद्यावर जाईल आणि म्हणून मी अधिक त्या संदर्भात सांगणार नाही। प्रचाराच्या दरम्यान रणजित पाटील नक्कीच ते सांगतील। आज मी एवढंच सांगण्याकरता आलोय, महाराष्ट्र बदलायला सुरुवात आपण केली आहे, देश बदलतोय, महाराष्ट्र बदलतोय आणि अशा या प्रक्रियेमध्ये आज या निवडणुकीच्या माध्यमातून एक अत्यंत सक्षम पदवीधर डॉक्टर, अतिशय कार्यक्षम अशा प्रकारचा उमेदवार आपण दिलाय। मी तुम्हाला एवढंच साकडं घालायला आलोय बंधू भगिनींनो, आता या ठिकाणी विजय तराटळ आहे, विजय मिळणार आहे, पण रेकॉर्ड मताने हा विजय तुम्ही या ठिकाणी प्राप्त करावा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद। रणजितजी पाटील, व्यासपीठावर उपस्थित सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि समोर उपस्थित असलेले माझे सन्माननीय पदवीधर बांधवांनो, भगिनीनो आणि मातांनो, मला 5 वर्षापूर्वीचा क्षण आठवतो आणि घटनेतली तरतूद सुद्धा समोर येते। शिक्षक मतदारसंघामधून निवडणूक लढवणारा हा शिक्षक नसला तरी चालतो, परंतु मतदार शिक्षक पाहिजे। पदवीधर मतदारसंघामधून उमेदवार पदवीधर नसला तरी चालेल, परंतु मतदार पदवीधर असावा लागतो।
एक मोठी विसंगती मला वाटते, परंतु खऱ्या अर्थाने सन्माननीय रणजितजी पाटील हे केवळ पदवीधर नाहीत, तर एक ऑर्थोपेडिक एक नामांकित डॉक्टर आहे. माझ्यासारखाची एक अपेक्षा असते, पदवीधर मतदारसंघामधून निवडून येला आमदार हा डॉक्टरांचा प्रतिनिधी, वकिलांचा प्रतिनिधी, इंजिनियर्स असतील, उद्योगपती असतील, व्यापारी असतील, शेतकरी असतील, जे खऱ्या अर्थाने पदवीधरही आहेत आणि या समाजाचे महत्वाचे घटक आहेत, त्यांचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं पाहिजे. मागच्या वेळेला एक अटीतटीची निवडणूक होती. सन्माननीय रणजितजी पाटील त्या अर्थाने नौके होते, परंतु प्रत्यक्ष ज्यावेळी माझी भेट झाली, त्यांचे विचार मी ऐकले आणि ते विचार प्रभावित करणारे होते. एक पत्रकार परिषद झाली हॉटेल मैफिलच्या ग्राउंडवर, आणि त्यावेळेला माझी काही मतं मी मांडली. वर्तमानपत्रांनी काही तर माझ्यावर एक अग्रलेख लिहिला. आता त्या गोष्टी मी या ठिकाणी उघडणार नाही. जे झालंय, जे संपलेलं आहे, त्याचा उल्लेख पुन्हा करणार नाही. परंतु अतिशय सक्षम आणि त्याचा अर्थ असा निघतो, ज्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये हा महाराष्ट्र सर्वांगीण प्रगती करतोय आणि जी त्यांच्याकडे महत्वाची खाती आहेत, ती खाती ज्या वेळेला एक मुख्यमंत्री आपला सहकारी म्हणून, राज्यमंत्री म्हणून रणजित पाटलांकडे सोपवतात एका विश्वासाने, त्यातच खऱ्या अर्थाने दोघांच्या बुद्धीची खऱ्या अर्थाने एक चुणूक आपल्याला बघायला मिळते. मुख्यमंत्री बुद्धिमान आहेत, सहकारी निवडताना सुद्धा रणजित पाटलांसारखा निवडला. बऱ्याच वेळा माझ्या मनामध्ये प्रश्न येतो, रणजित पाटील अकोल्याचे आहेत का अमरावतीचे आहेत? असा कुठलाही कार्यक्रम ते सोडत नाहीत की त्या कार्यक्रमाला हजर राहता येत नाही, असं कधी त्यांच्याकडून ऐकलं नाही. या ठिकाणी रणजित पाटलांनी उल्लेख केला, तीच परिस्थिती माननीय मुख्यमंत्र्यांची आहे. या अमरावतीला किमान महिन्यातून 1-2 वेळा फेऱ्या होतात. या विदर्भाचा आणि महाराष्ट्राचा विकास व्हावा, कुठतरी असं वाटतं की आता या मुलांना इथे शिकवायचं असेल, त्यांना पैलू पाडायचं असेल, तर प्रत्येक MIDC मध्ये आपण एक स्वतंत्र भूखंड देऊन या कौशल्य विकासामधून तिथेच पैलू पाडून त्यांची 30 कार्यशाळा, 30 शाळा आणि तिथेच नोकरी आपल्याला मिळणार आहे. आपल्या सगळ्यांना विनंती करतो की हेच नाही, अनेक योजना आपण केल्या आरोग्याच्या क्षेत्रामध्ये. इथे अमरावतीला सिटी स्कॅन, आमच्या अकोल्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला MRI, अकोल्याला बुलढाण्याला सुद्धा MRI, आणि या सगळ्यांच्या सोबत 2 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपण दिलेच आहे. 150 कोटी रुपये खर्च करून अकोल्याच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं काम सुरू झालं. 9 सुपर स्पेशालिटी मध्ये आपण MRI सहित ऑर्गन ट्रान्सप्लांट वगैरे करू शकतो. या सगळ्या प्रवासामध्ये कुठतरी शेवटी सांगताना एवढंच वाटतं की या पदवीधरांच्या मतदारसंघामध्ये किमान मतदार हा पदवीधर आहे आणि त्याचं मतदान होताना सुद्धा त्याचं प्रतिबिंब सुद्धा तितकंच तसं पडायला पाहिजे. आतापर्यंत जसं आपण सगळ्या मतदान नोंदणीचे रेकॉर्ड करून 2,10,000 नोंदणी केली, त्याच पद्धतीने 35 दिवसात झालेल्या या नोंदणीमध्ये आपण रेकॉर्ड ब्रेक मतदान करून सुद्धा घेऊ. जी मनाने आपली आहे ती नोंदली गेली, जी 75% 80% नोंदणी झाली आहे ती तुमच्या बलानुसार झाली, आणि म्हणून शेवटच्या दिवशी जेव्हा आता मतदान होईल तेव्हा मनाने आपली असणारी लोकांचं मतांमध्ये रूपांतरित करण्याचं काम सुद्धा आपलं आहे. आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, आवाहन करतो की 6 तारखेला जेव्हा मतदान होईल तेव्हा सगळेजण आपल्या सहित सगळ्यांना
3 तारखेला मतदान होईल तेव्हा तुमच्या सगळे लोक प्रत्येकाला आपली एक जबाबदारी, एक सामाजिक दायित्व म्हणून प्रत्येकाला आपल्या सोबत 10 मतं घेऊन जर इतके लोक इथे उपस्थित झाले 5-6 हजार लोक आज इथे जमा झालेले आहेत, प्रत्येकाला 10 म्हटलं तर 60-70-80 हजार मतं केव्हा होतील हे कळणार सुद्धा नाही. एरवी परमेश्वराची ताकद सहस्र भाऊ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या सगळ्या लोकांचे 2-2 हात एकत्र आले तर परमेश्वराची ताकद उभी राहते. पुन्हा आपल्या सगळ्यांना आव्हान करतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो. धन्यवाद.